Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. नागपूरच्या गोधणी ग्रामपंचायत परिसरात गॅस गळती, 40हून अधिक नागरिकांवर रुग्णालयात उपचार सुरू. 200 मीटरचा परिसर रिकामा, एनडीआरएफ कडून बचाव कार्य. एफडी आयुक्त तुकाराम मुंढेंच्या निर्णयाविरोधात खाद्यतेल व्यापारी एकवटले. 15 दिवसांमध्ये सुट्ट तेल बंदीचा निर्णय मागे घ्या असा दिला अल्टिमेटम. तेल विक्रेत्यांकडून राज्यभरात आंदोलनाची देखील घोषणा. प्युअर तेल काढण्याचा आमचा पारंपरिक व्यवसाय, समाजानं कधीही भेसळयुक्त तेल विकलंच नाही. सुट्या तेलावरील बंदीनंतर बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बोलणार, मंत्रिमंडळ बैठकीत विषय मांडणार बावनकुळेंचं हे आश्वासन. व्यापाऱ्यांना केवळ 15 दिवसांचा साठा ठेवण्याची परवानगी. साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचा निर्णय. मागणी वाढल्यास साखर दिवाळीपर्यंत 100 पार होण्याची शक्यता. सरकारकडून आता साखर आयातीचा निर्णय. सहकारी साखर कारखान्यांना सवलतीने कर्ज मिळणार. सहकार विभागाकडून वित्त विभागाकडे प्रस्ताव सादर. शेतकऱ्यांचे थकीत पैसे एफआरपी देता येणार. साखरेपाठोपाठ तांदळाच्या दरात 11% वाढ. वाढती मागणी आणि काही राज्यातून घटलेली आवक आणि निर्यातीचा किमतींवरती परिणाम. आणखी दर वाढण्याचा अंदाज. मराठी सक्ती विरोधात कांदिवली लिंक रोडवरती रिक्षा चालकांचा हंगामा. अमराठी रिक्षा चालकांचा अर्धा तास रास्ता रोको. चालकांना धमकावलं जात असल्याचाही आरोप. मध्य महाराष्ट्र कोकणासह विदर्भाला पुढील 2 दिवस पावसाचा इशारा. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात हलक्या पावसाची शक्यता. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.